विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सजगता आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विधी महाविद्यालयात दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी निर्भय कन्या या विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। महाविद्यालयाच्या प्राचार्य संध्या गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचं नियोजन करण्यात आलं। कार्यक्रमाचे समन्वयन व आयोजन प्राध्यापक दीपाली भाविस्कर यांनी केलंय। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यशाळेची सुरुवात सत्र 1 ने झाली। मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर रुबी उनियाल यांनी मार्गदर्शन केलंय। त्यांनी विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनातील ताणतणाव ओळखण्याचे मार्ग, सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याचे उपाय तसेच मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक सवयी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। मानसिक आरोग्य हीच खरी ताकद असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय। सत्र 2 मध्ये मुलींचे शारीरिक आरोग्य या विषयावर डॉक्टर आशालता देवळीकर यांनी मार्गदर्शन केले। त्यांनी स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाच्या बाबी, योग्य आहार, स्वच्छता, नियमित तपासणीचे महत्त्व आणि स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहण्याची गरज यावर प्रकाश टाकलाय। आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारल्यास शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्य सुदृढ राहते असे त्यांनी सांगितले। कार्यशाळेतील 3रे सत्र स्वसंरक्षण कौशल्य प्रशिक्षण या विषयावर डॉक्टर सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। या सत्रात विद्यार्थिनींना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे स्वसंरक्षणाच्या मूलभूत तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले। संकट समयी धैर्याने आणि तत्परतेने कसे वागावे याचे मार्गदर्शन करण्यात आले। विद्यार्थिनींनी या सत्रात सक्रिय सहभाग नोंदवत विविध तंत्रांचा सराव केला। दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून मानसिक, शारीरिक आणि आत्मसंरक्षण या तिन्ही स्तरांवर सक्षम होण्याचा संदेश देण्यात आलाय। निर्भय कन्या ही केवळ कार्यशाळा नसून मुलीच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा एक प्रभावी उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले। विद्यार्थिनींनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।